राज्यात जो अवकाळी पाऊस सुरू होता, तो काल थांबलेला आहे आणि राज्यात थंडी वाढेल का याचा अंदाज घेऊयात. तर सध्या आपण पाहिलं तर उत्तरेकडचे वारे हे महाराष्ट्राकडे येत आहेत. खास करून उत्तर महाराष्ट्राकडे हे वारे पोहोचत आहेत. तर या वाऱ्यांमुळे राज्याच्या उत्तर भागामधील तापमानात काहीशी घट ही अपेक्षित आहे. पण पुन्हा एक नवीन सिस्टम बनताना मॉडेल्स दाखवू लागलेले आहेत. साधारणतः 2 तारखेच्या आसपास अ, राज्यातील वातावरणात पुन्हा बदल होऊ शकतो. सध्या असं मॉडेल दाखवत आहेत. पण हा थोडासा लांबचा अंदाज झाला. यामध्ये अजून काही बदल झालेच तुम्हाला कळवण्यात येतीलच. पण इथून पुढचा अंदाज पाहूयात. तर नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनल आणि Facebook पेज. तर राज्यात आज साधारणतः तुम्ही पाहू शकता की पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचे दक्षिण भाग आणि विदर्भात ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळत आहे. आणि उत्तरेकडील ढग पूर्णतः नाहीसे झाले. त्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव हा जो काही राज्याच्या उत्तरेकडील भाग आहे, तसंच अहिल्यानगर, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई या ठिकाणी थोडीशी थंडी ही वाढण्याची शक्यता आहे. मात्र राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये विशेष थंडी नसेल. जसं सांगितलं की 2 तारखेच्या आसपास काहीसे मॉडेल पुन्हा एकदा दाखवू लागलेत की उत्तर महाराष्ट्राकडे अवकाळी पाऊस बरसू शकतो. पण त्याच्याबाबत अजून 1-2 दिवसात स्पष्टता कळेल. पण सध्या एक शक्यता आहे की या ठिकाणी थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी तशी काही शक्यता दिसत नाहीये. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.